अकोल्यात आज सकाळी जुन्या शहर पोलीस स्टेशन परिसरातील शिवसेना वसाहतीत आग लागून 3 घरे खाक झाल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाहीये। एका घरात लागलेली आग थोड्याच वेळात आजूबाजूच्या 2 घरांमध्येही पसरली। स्थानिक नागरिकांनी बोरिंगच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वी सिलेंडरचा स्फोट होऊन 3 घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं। गल्लीबोळ असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचायला उशीर झाला। या आगीत बाधित झालेल्या म्हात्रे कुटुंबाने घर बांधणीसाठी गोळा केलेली 1,40,000ची रक्कम देखील या आगीत जळून भस्मसात झाली आहे। या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी 3 परिवारांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून प्रशासनाने पीडित परिवारांना तातडीने योग्य ती आर्थिक मदत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। लहान लेकरू घेऊन 4 महिन्याचा तिथून आम्हाला वाटलं की चूल पेटेल आहे काय, तर आम्ही पाहिलं की डायरेक्ट भपका निघाला त्याच्यामुळे आम्ही पैसे निघालो घराच्या बाहेर। तर आमचे दोन्ही सिलेंडर काढले, तर ते डायरेक्ट तेवढ्या टायमात ते सिलेंडर फुटलं त्यांचं फुटलं, तर त्या दोन्ही फ्रीजा वगैरे पूर्ण खाक झाले। हे तुमच्या समोर आहे आता पूर्ण। किती घराचे नुकसान आहे? 1,40,000 ते बी जळले। किती घराचे नुकसान किती आहे? हे 3 घराचे आहे, एक बेब्बाई म्हात्रे आणि 2 घरं आमची। नाव काय? माझे नाव महादेव शांताराम खेडकर। 1,40,000 घरकुलमध्ये घर खोलतो आता एका महिन्यानं। जेणेकरून त्यांना आहे की ना ते आपले मदत झाली पाहिजे, जेणेकरून त्यांना विनंती आहे बस।